Hi guys, welcome back to my YouTube channel. I am Aishwarya. My YouTube channel. नाव अजून माझं आहे. आज से तेरी सारी गलियां अभी 1 साल हो गया बट Anyway, so तुम्हाला बघून कळालं असेल तर we are not in our room. We are not in Mumbai because we are in नाशिक. तर मुंबईमध्ये बिलकुल थंडी वाजत नव्हती. सो वी जस्ट थॉट दॅट विल कम टू नाशिक टू एक्सपिरियन्स द थंडी. ह्याच्या गावी पण जाता नाही आलं, माझ्या पण गावी जाता नाही आलं बिकॉज वी हॅड टू अटेंड अ वेडिंग ऑफ माय फ्रेंड. सो वेडिंगचं मी जास्त शूट नाही करणार आहे, बट वी हॅव अ प्लॅन टू गो टू सुला. तर मग आम्ही सुलाला गेल्यानंतर आम्ही शूट करू थोडंसं. गेल्यानंतर आम्ही एक सेकंड जरा, तू खूप बडबड करणार आहेस मला कळतंय. मी एका ठिकाणी लावून देते. ट्रायपॉड नेहमीप्रमाणे आम्ही विसरून गेलेलो आहोत. सो येस, मला असं वाटतं ऑनेस्टली, मी तर नाशिकमध्ये कॉलेज केलं. नाशिक तर माझं जीव की प्राण. मला ना मुंबई एवढं आवडतं, ना मला धुळे इतकं आवडतं, ना मला कोणतीच सिटी एवढी आवडते जेवढं नाशिक आवडतं. एवढं नाही म्हणजे आवडतं एवढं नाही आवडत असं बोलतं. मला मुंबई कंपॅरेटिव्हली मुंबई मला नाशिक सगळ्यात जास्त आवडतं. माझी फेवरेट सिटी आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलत असतोस यार, तेच बडबड करत असतो नुसता. नाही मी सांगते, एकदाच ऐकूनच घ्या. नाशिकमध्ये ह्याचं अख्खं शिक्षण झालेलं आहे, सगळी इंजिनिअरिंग झालेली आहे. थोडासा बेरोजगार इकडे होता. प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाडक्या करत फिरलेला आहे. प्रत्येक टपरी, प्रत्येक दुकान, प्रत्येक पोह्याचा ठेका, मिसळ कुठे चांगली भेटते सगळं त्याला माहिती आहे. मिसळ त्याला माझ्यापेक्षा पण जास्त प्रिय आहे. आणि हा बस तेच एवढंच आहे. याच्यासाठी मिसळ पगलूस कमेंट डाऊन बिलो इफ यू ॲग्री विथ मी. अँड आय रिअली फील ओके, कोल्हापूरची, पुण्याची, मुंबईची मिसळ खाऊन झाल्यानंतर मला असं कळालंय की नाशिकची मिसळ सगळ्यात बेस्ट जगात भारी आहे. येस, आय अग्री. 2 hours later. यस, अजून हलव ना असं. तू पकड ना, मग मी तर दिसत पण नाहीये. दिस इज OOTN. ओ शिट, मी ह्याचा तर टॅगच नाही काढलाय. लोक निघाली आहेत आणि आम्ही एंटर करतोय सुलामध्ये. लोक लिजिट बाहेर निघाली आहेत आणि आम्ही आत चाललोय. बाय द वे, थंडी इथे ह्या बाजूला आहे, थोडीशीच आहे, बेरेबल आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा एकदम अशी कडकडवाली थंडी होती. तेव्हा आपण स्कूटीने पण आलेलो आहे. तेव्हा तर अमृताचं लग्न होतं. सो निखिलच्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि तेव्हा पण आम्ही इथे आलेलो होतो. ओ माय गॉड, ती थंडी अनबेरेबल थंडी होती. म्हणजे मला असं होत होतं की बापरे काय. दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर अतिशय भयानक थंडी इन नाशिक. तसं म्हणजे साताऱ्याला होत असतं. इथे गेलेलो आपण लास्ट टाइम. इथे नाही जायचं, मला वरती बसायचं. द आयकॉनिक बॉटल्स ऑफ सुला. जायचंय तुला इकडे? हां ठीक आहे, फिरू शकतो. पागल बघ, त्याला असं वाटतं इथे मी खूप चांगलं गाणं लावेल आणि त्याचं छान सिनेमॅटिक शॉट घेईन, पण असं मी काहीच करणार नाहीये. नाचत गेलं. त्याला असं वाटतंय मस्त आता मी हां इथे लावू शकते मी. हे जलवा फॅशन का है जलवा शी. एनिवे, लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा हे काहीच नव्हतं. म्हणजे मे मध्ये आलेली मी एकदा मे मध्ये आलेली. नंतर त्याच्यानंतर मग मी डिसेंबरमध्ये आलेली. डिसेंबरमध्ये सुलाला पण काहीच नव्हतं. होतं का आठवत नाही, जाऊ दे. हे द्राक्ष एकदम अशी छोटी आहेत. एकदमच चिंकुटली आहेत एकदमच. नाही कुठे जायचं म्हणजे एक तर हे वालं एक रेस्टॉरंट आहे वरती आणि एक आहे त्या बाजूलाच एक खाली आहे. तिकडे इटालियन भेटतं, इथे फक्त नॉर्मल स्नॅक्स आणि असे छोटे मोठ्या गोष्टी भेटतात. एवढी काय भूक नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे मी हादडलंय त्या कॅफेमध्येच.
त्यामुळे थोडंफारच असं काहीतरी खायला. मी आय एम नॉट अ रोटी सब्जी पर्सन. आय कॅन ईट पास्ता नॉट, बट पास्ता मला काही एवढी खास आवडत नाही. तर मग बघू आपण कुठे जायचं, इथे वरती जायचं की तिकडे जाऊ? कुठेही चालेल मला, वरती- जिथे तू खुश तिकडे मी खुश. मोमोज. एवढ्या थंडीमध्ये मोमोज नाही खाल्ले तर काय केलं. सो आता आम्ही मोमोज खाणार आहे आणि वी आर गोइंग टू हेड बॅक. शेमडा बघा, शेमडा अरे काय ब्लॉग वर काही पण इज्जत काढते. आपलीच आहे सगळी मंडळी. हाय गायज, गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 इन नाशिक. काल रात्री आम्ही आलू सुलावरून आणि झोपून गेलो. निखिलची तब्येत खूप खराब झाली. हिअर इज ही डुईंग हिज स्किन केअर. आणि त्याला खूप सर्दी झाली. सो काल रात्री त्यांनी टॅबलेट्स मेडिसिन्स काल रात्री त्यांनी मेडिसिन्स घेतल्या आणि तो झोपून गेला. आत्ता वाजले 12:15 आणि आम्ही चाललो आहे मिसळला. सो लेट्स गो. सो आम्ही चाललो आहे सुदर्शन मिसळ. फार फेमस आहे नाशिकमध्ये आणि निखिल कॉलेजला असल्यापासून तिकडे जायचं. निखिलच्या ज्युनियरचीच मिसळ आहे. सो निखिल, व्हॉट आर युअर मेमरीज? ओ माय गॉड, व्हॉट आर युअर मेमरीज फ्रॉम सुदर्शन मिसळ? आम्ही युजली काय करायचो, मी सगळ्यात पहिले तिकडे गेलो माझ्या सिनियर सोबत. राकेश दादा, प्रशांत आणि बाकी सगळे सिनियर्स होते. तर आमचा ग्रुप राहायचा 15-20 लोकांचा. तर तिथे ना मध्ये एक रूम आहे. हॉटेलला बाकडं कमी आहेत बसायला, बाकडं म्हणजे टेबल्स आणि चेअर्स वगैरे कमी आहेत, पण मध्ये मोठा रूम आहे मोकळा. सतरंज्या टाकलेल्या असतात, कार्पेट्स टाइप्स, ज्यांना सतरंजी माहीत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मांडी घालून घरगुती सारखं बसायचं. आणि त्या काकू आमच्यासाठी, त्यांना आम्ही रेग्युलर होतो, तर त्या काकू इतक्या प्रेमाने वाढायच्या. ते म्हणतात ना, मन लावून जेवण काय म्हणतात त्याला, मन लावून मन भरून जेवण. हा, एक मनापासून खाऊ घालणारी व्यक्ती जशी असते ना, ज्याच्याने आई सारखं, हा, मज्जा येते एकदम. आणि आम्ही हॉस्टेलला असायचो तर द फेवरेट थिंग दॅट वी यूज टू लुक अप टू सॅटर्डे संडेला वॉज मिसळ फॉर शुअर. आणि नॉल म्हणजे पूर्ण फॅमिली त्या बिझनेस मध्ये आहे. हो, इट्स अ फॅमिली बिझनेस. कसं वाटतं निखिल मिसळ खाऊन? तृप्त. सगळं सुकून. नाक वगैरे सगळं मोकळं झालं. ओ माय गॉड. हा, मी म्हणते की सगळं नाक वगैरे सगळं मोकळं झालं एकदम. सर्दी होती निखिलला, जरा जास्त होती, मला थोडी होती, पण एकदम भारी. मी एक गोष्ट नेहमी म्हणतो मिसळच्या बाबतीत, आय थिंक विच इज व्हेरी ट्रू. वेट अ सेकंड. अय्यो, मी एक गोष्ट नेहमी म्हणतो मिसळच्या बाबतीत, आणि आय थिंक इट विल ऑलवेज बी त्रिकालबाधित सत्य फॉर मिसळ. जोपर्यंत तुम्ही मिसळ खाताय आणि तुम्हाला घाम येत नाही आणि शेंबूड गळत नाही, तोपर्यंत ती मिसळ भारी नाही. तुझा शेंबूड तर एनविच वेज असाच गळत होता. तुम्ही जा आणि तुम्ही ट्राय करा, आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर प्लीज टॅग करा आम्हाला खाली आणि आम्हाला सांगा की तुम्ही ती ट्राय केली आहे. अजून बाकी मिसळची लिस्ट पाहिजे असेल तर दॅट ऑल्सो वी कॅन गिव्ह इन द कमेंट सेक्शन. प्लीज कमेंट डाऊन बिलो. try विचारा, मग मिसळ. निखिल तुम्हाला सगळे मिसळ सांगेल, बिकॉज ही इज अ बिग मिसळ पगलू. 2,000 years later. हॅलो गाईज, लिटरली हा व्लॉग मी 2 दिवसानंतर पुन्हा एकदा शूट करते आहे, कारण की खूप आजारी पडली मी त्या दिवशी. निखिलसुद्धा आजारी होताच, तुम्हाला माहिती आहे, पण मीही खूप जास्त आजारी पडली त्या दिवशी. आणि
काय नाही, आम्ही ॲक्च्युली मिसळ वगैरे खाल्ली, घरी आलो, थोडीशी मी झोप काढली आणि नंतर मला बिलकुल बरं वाटत नव्हतं. पण येस, आम्ही घरी आलो सेफली आणि मग मी थोडीशी रिकवर झाली घरी येऊन. आणि मग मी आता पुन्हा व्लॉग सुरुवात करते आहे. तर मला आता थोडी किचनमध्ये काम आहे. मी बसली आहेच एप्रिन घालून, थोडी किचनमध्ये काम आहे. तिथे मी माझी कोथिंबीर सुकत ठेवली आहे पंख्याखाली. तर मग आणि भांडी पडली आहेत. थोडी उद्याची तयारी करते मी. उद्या स्वयंपाकासाठी विचार करते काय करावं असं. सो येस, तुम्हाला मला जॉईन करायचं आहे का ह्या गोष्टींमध्ये? जॉईन मी. तुम्हाला मी इथे सेट केलेलं आहे फ्रीजवरती, कारण की ट्रायपॉड हा शिफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये मिसप्लेस झालेला आहे. सो येस, लेट्स बिगिन. खूपच पसार आहे पण लेट्स मूव्ह फास्ट. सो येस गाईज, अशाच प्रकारे मी माझी सगळी कामं आवरले. आय रिअली विश मी एवढ्या फास्ट आवरू शकले असते, बट सॅड लाईफ. एनिवे, आजचा व्लॉग इथेच संपवूया. आय होप यू लाईक दिस वन. इफ यू डिड, देन यू नो द ड्रिल. लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. Until next time, bye.